स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वाटिका चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररूप धारण केलेल्या आगीत तब्बल 7 दुकाने जळून खाक झाली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वाटिका चौक येथील एका खाजगी जागेत लहान व्यावसायिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने उभारण्यात आली होती। दुपारी 4 वाजेच्या सुमारास एका दुकानाला अचानक आग लागली। सुरुवातीला ही आग मर्यादित स्वरूपाची होती, मात्र दुकानातील 2 गॅस सिलेंडरचा एकापाठोपाठ एक स्फोट झाल्याने आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले। यामुळे एकाच रांगेत असलेली 7ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। या आगीत दुकानांमधील मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। संबंधित प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या घटनेचा पुढील तपास करत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।